मी गेली 25 वर्ष हे काम करतोय. आज 200 करोडचा एम आम्ही मॅनेज करतोय. म्हणजे लोकांची गुंतवलेली आणि ती वाढलेली रक्कम आज जवळपास 200 करोड रुपये आहे. किती लोकांनी विश्वास ठेवला असेल माझ्यावर? बरं, असे प्रत्येक वेळी प्रत्येक जण मला कधी ना कधी पहिल्यांदा भेटलाय. जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत विश्वास ठेवायला भीती वाटते. पहिली एक पायरी तर घ्या, जाणून घ्यायचा प्रयत्न तर करा की आता हे जे पैसे येणार आहेत किंवा जे पैसे आलेत त्याला अजून काय काय पर्याय असू शकतात माझ्याकडे. बँकेत ठेवणं, तिजोरीत ठेवणं, वाढणार आहेत का पैसे? कुठेतरी विश्वास ठेवून तुम्हाला सुरू करायचं आहे. आणि म्युच्युअल फंड हा एकच पर्याय नाहीये. म्हणजे त्याच्यासारखे बरेच चांगले पर्याय आहेत जिथे तुम्हाला सेफ्टी पण मिळते, तुमचे पैसे गुंतवलेले इंटॅक्ट पण राहतात, तुम्हाला महिन्याला व्याज पण मिळतं. आम्ही जेव्हा फायनान्शियल प्लॅनिंग करतो, आम्ही जेव्हा गुंतवणूक करून देतो रिटायर्ड माणसांना, तर रिटायर्ड माणसांना का लमसम बल्कमध्ये पैसे आलेले असतात, माहिती नसतं काय करू या पैशाचं, शेवटची जमापुंजी आहे, परत एवढे पैसे येणार नाही. अशा लोकांना आम्ही आमची जबाबदारी समजतो, नुसतं एक क्लायंट नाही समजत. आम्ही प्रत्येक वेळी त्यांना एक वाक्य सांगतो की तुमचे पैसे जोपर्यंत तुमच्या अकाउंटला येत नाही तोपर्यंत मी जबाबदार आहे. आज मार्केटमध्ये काय चाललंय, प्रोडक्ट विकला आणि माझा विषय संपला. बँकेने एफडी दिली, आता तुम्ही बघून घ्या. बँकेने इन्शुरन्सचं प्रोडक्ट चिटकवलं, आता तुम्ही बघून घ्या. आम्ही तसं नाही करत. जो प्रोडक्ट मी तुम्हाला सजेस्ट करणार आहे ते पैसे तुमच्या अकाउंटला येईपर्यंत किंवा तुमच्या नॉमिनीच्या अकाउंटला जाईपर्यंत जबाबदारी माझी आहे. आय एम आन्सरेबल टू यू. पैसे कमी झाले, व्याज कमी झालं, मी तुम्हाला उत्तर देणं बांधील आहे. ही जबाबदारी घेतो एक फायनान्शियल ॲडवायझर. त्यामुळे तुमच्याकडे एक फायनान्शियल ॲडवायझर असणं खूप गरजेचं आहे.